अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीचा आज निकाल जाहीर होणार आहे। कोल्हापुरातील राम गणेश गडकरी हॉलमध्ये ही मतमोजणी प्रक्रिया आहे ती राबवली जाणार आहे आणि या मतमोजणीची सगळी तयारी जी आहे ती प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आलेली आहे। उमेदवार असतील, त्यांचे प्रतिनिधी असतील, ते या सगळ्या मतदान केंद्रांवर दाखल झालेले आहेत। निवडणूक निर्णय अधिकारी देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मात्र असं असताना एक वेगळाच प्रकार या ठिकाणी बघायला मिळालेला आहे। एका बाजूला मतमोजणीची तयारी सुरू असताना दुसरीकडे आपण बघतोय की या मतमोजणी केंद्राच्या बाहेर काही संशयास्पद वस्तू आहेत त्या आपल्याला बघायला मिळत आहेत। त्यामध्ये लिंबू ठेवले गेलेले आहेत। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये अगरबत्ती असेल, त्याचबरोबर इतर साहित्य देखील या ठिकाणी आपल्याला पडलेलं बघायला मिळते। त्यामुळे ह्या नेमक्या वस्तू इथं आणून कोणी ठेवल्या हा देखील एक प्रश्न निर्माण झालेला आहे। आणि दुसऱ्या बाजूला चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीला सुद्धा अंधश्रद्धेचं ग्रहण लागले का अशा पद्धतीचा प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित झाला आहे असं म्हणावं लागेल। कारण जर आपण बघितलं तर या सगळ्या निवडणुकीच्या निमित्तानं मोठे आरोप प्रत्यारोप आहेत ते झालेले बघायला मिळालेले होते। भ्रष्टाचाराचे आरोप देखील मोठ्या प्रमाणात झालेले होते आणि त्यामुळं ही निवडणूक आहे ती प्रचार काळामध्ये कशा पद्धतीनं गाजली सर्वांनीच पाहिलं। आणि त्यानंतर आपण बघतोय आज एका बाजूला या मतमोजणीची तयारी सुरू असताना दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीनं संशयास्पद वस्तू आहेत त्या आढळून आल्यामुळं या सगळ्या चित्रकर्मींमध्ये देखील आश्चर्य व्यक्त केले जाते। चित्रपट महामंडळाला देखील आता या सगळ्या अंधश्रद्धेचं ग्रहण लागलंय का असा देखील एक प्रश्न या निमित्तानं उभा राहिला आहे। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। आज अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा उत्कंठावर्धक सगळ्यांना जे निकालाची अपेक्षा आहे त्या निकालासाठी आम्ही इथं जमलो आहे। आणखीन आज एक वेगळाच प्रकार इथं पाहायला मिळाला। आत प्रवेश करताना एका खुर्चीवरती लिंबू, अगरबत्ती असं काही ते करणीसारखं जे आपण जे म्हणतो म्हणजे आपण ऐकत असतो असा एक प्रकार इथं केलेला आहे। म्हणजे कोण कोणत्या थराला जाईल हे काही सांगता येत नाही आणि ज्यांनी कोणी काही केलेलं असेल तर त्यांनी सभासदांशी संपर्क करून आपलं म्हणणं मांडून जर हे केलं असतं तर तुमचा विजय हा निश्चित होतो आहे। पण हे असलं काही करून एक म्हणजे भीतीदायक असं जे प्रकार करतात ते अत्यंत निंदनीय आणि वाईट आहे आणि प्लीज असं कोणत्याही बाबतीत घडायला नको पाहिजे होतं, मला एवढंच म्हणायचं आहे। चित्रपट महामंडळासारख्या प्रतिष्ठेच्या संस्थेच्या निवडणुकीमध्ये असे प्रकार दिसत आहेत, कदाचित पहिल्यांदाच अशा पद्धतीचा हा प्रकार। हां, असा हा प्रकार हे पहिल्यांदाच झाला आहे। आता मी सुद्धा आता किती बरेच वर्ष आहे संस्थेचे सभासद आहे। एक चित्रपट दिग्दर्शक लेखक म्हणून मी आता स्वतः काम करतो आहे। पण माझ्या तरी कधी बघण्यात असं काय आलं नव्हतं। मग एवढं हे कशासाठी प्रत्येकजण महामंडळाला वाचवायचं म्हणजे हे कशासाठी हा एक आम्हालाही पडलेला प्रश्न आहे। मी संजय टिपुगडे, लेखक दिग्दर्शक, कोल्हापूर। कालच्या जे काही कोल्हापूरला झालेलं चुरशीचं मतदान आणि त्याचबरोबर आज मतमोजणीचा दिवस आणि आज सकाळी 8:30-9च्या दरम्यान आपण ज्यावेळी आत मतदान केंद्रावरती आला असता खुर्चीवरती ठेवलेला जो काय प्रकार बघितला त्या मनात एक शंका आली की काय ठेवले म्हणून पुढे जाऊन बघतोय तर 1-3 लिंबू कागदामध्ये गुंडळलेले दिसले। आणि ती आता लिंबू जर सरबत कोण पिणं असेल, पावसा आता ऊन नाही आहे, पाऊस चालू झाला आहे आणि हे लिंबू कशासाठी, लिंबू सरबत तरी काय कोण करून पिणार नाही आहे, पण हे कशासाठी आले असेल हा आमच्या पडलेला प्रश्न आहे। आणि अनेश तू आता चॅनलच्या आता कॅमेरामॅनच्या समोर आलेला आहे, ह्याचा शहानिशा व्हावी ही अपेक्षा आहे। हा लिंबू आणि काहीतरी अगरबत्ती काहीतरी अशी जसं की म्हणतो की हां एखादा ह्याची अगरबत्तीची पावडर जशी पडती असं तो अंगारा असल्यासारखाच तिथं काहीतरी आहे। आणि जर असं विचार करण्याजोगी गोष्ट आहे की बाबा हे चित्रपटसृष्टीच्या इतिहासात हे असं का अनुभवायला मिळते। माझं नाव जयदीप निगवेकर, मी कॅमेरामन म्हणून काम करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।